चला तर मग ज्वारीची भाकरी कुणाला बनवता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला मी काही टिप्स आणि काही सोप्या पद्धती मी सांगितलेल्या आहेत ज्वारीच्या भाकरी बनवण्याच्या, ते तुम्ही जर फॉलो केलात तर अशी टम्म फुगलेली आणि मऊ ज्वारीची भाकरी तुम्ही देखील बनवू शकता। इथे बघा मी भाकरीला उलटणं लावलेलं नाही किंवा हाताने किंवा कापडाने दाबून फुगवलेलं नाही। तुमच्या समोरच तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपोआप ही ज्वारीची भाकरी फुगत आहे आणि एकदम मऊसूत आहे। मी असं बोलणार नाही की माझा व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्यांदाच बनवल्या अशी परफेक्ट भाकरी तुमची बनेल। तर तुम्ही नक्की ट्राय करा, जमेलच तुम्हाला एक ना एक दिवस अशी भाकरी बनवायला। थोडंफार चुकेल पण नक्की पहिल्या दिवशी देखील तुम्ही बनवू शकता। इथे मी घेतले ज्वारीचं पीठ। तुम्हाला किती भाकरी बनवायच्या त्या अंदाजाने एक मूठ जर तुम्ही पीठ घेतलं तर त्यातून एक भाकरी आरामात बनते। असंच मी परफेक्ट माझं तरी माप ठेवलंय मी। इथे मी घेतलेत 5-6 भाकरीचं पीठ घेतलंय। आता छान असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। ज्वारीची भाकरीचं पीठ मळत असताना एक लक्षात ठेवा, जास्त पाणी एकत्रच आपल्याला न टाकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। जर तुम्ही एकदाच जर जास्त पाणी टाकाल तर तुमची भाकरी छान अशी फुगणारही नाही आणि मऊसूत होणार नाही। त्यासाठी बघा इथे मी थोडं थोडं पाणी टाकून घेत असं घट्टसर हे पीठ मळून घेतलंय। हे बघा अशा प्रकारे जर तुम्ही एकदाच जर सगळं पीठ सैलसर मळलात जसं भाकरीला लागतं तसं, तर तुमच्या नंतरच्या भाकरी अजिबात चांगल्या होणार नाहीत। त्यासाठी थोडंसं घट्टसर मी हे पीठ बाकीचं मळून ठेवलंय। आता आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला एक एक भाकरीचं पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान असं आपल्याला हे परत थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। भाकरीचं पीठ तुम्ही जितकं छान मळाल तितकी छान तुमची भाकरी बनते, तितकाच त्या भाकरीला गोडवा येतो आणि तितकीच ती मऊसूत बनते। तर हे बघा आपल्याला हाताच्या तळव्याने घासून घासून आपल्याला हे पीठ असं छानसं मऊ करून घ्यायचं आहे। भाकरीचं पीठ मळत असताना अजिबात घाई गडबड करायची नाही, नाहीतर मग आपली भाकरी अजिबात छान होत नाही। छान असं मऊसूत आपलं पीठ मळून झालंय हे बघा इथे। तरी देखील आपण अजून त्याला छान असं सैलसर बनवून घ्यायचं। खूप पातळही बनवायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही। मऊ छान असं आपलं हे पीठ बनवलेलं आहे। तुम्हाला मी दाखवते किती मऊ आहे हे पीठ। हे बघा असं नरम पीठ झालेलं आहे। आपण एक अलगद बोटाने दाबलं तरी हे पीठ मऊ अलगद आपलं दाबलं जाते, तर समजायचं की आपलं भाकरीचं पीठ छान असं तयार झालेलं आहे। आता अशा 2 हातावरती घेऊन भाकरीचं पीठ अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही देखील नक्की ट्राय करा थोडं थोडं, म्हणजे जेव्हा तुम्ही भाकरीची प्रॅक्टिस कराल तेव्हाच आपल्याला भाकरी बनवता येते। भाकरी काय असं मोठी गोष्ट नाही आणि ती शिकण्यासाठीही लवकर शिकता येत नाही। त्यासाठी थोडं थोडं प्रयत्न करा, एक दिवस नक्की तुम्ही देखील छान भाकरी बनवू शकता। आता आपल्या हातावरती पीठ लावायचं आणि खाली देखील छान असं पीठ टाकून ते भाकरीचा गोळा पिठाचा बनवलेला ठेवायचा आणि छान असं अलगद हाताने आपल्याला हे गोल 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 करत आपल्याला हे भाकरीचं पीठ पसरवून घ्यायचं आहे। हे बघा किती आरामात आपली ही भाकरी छान अशी थापली जात आहे। थोडं थोडं पीठ लावायचं परत हाताला आणि आता दोन्ही हातानं आपण थापून घेऊ। पहिल्याच दिवशी दोन्ही हातानं थापल्यानंतर तुम्हाला काही जमणार नाही, तरी देखील तुम्ही नक्की प्रयत्न करा, तुम्हाला जमेल याची खात्री आहे। हे बघा छान असं थापून घेतलेलं आहे मी। हे बघा आणि इथे माझी भाकरी पूर्णपणे थापून झालेली आहे। किती पातळ आहे तुम्ही पाहू शकता, अजिबात मी जाड नाही ठेवली। इकडे मी तवा ठेवला होता गरम करायला, तवा एकदम गरम झाला पाहिजे। थंड तव्यावरती जर भाकर टाकाल तर भाकरी तुमच्या अजिबात छान होणार नाही। मग इथे एकदम गरम तवा आहे त्यावरती मी आता भाकरी टाकते। आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण तव्यावरती भाकर टाकत असतो तेव्हा आपला गॅस बारीक हवा। मोठा गॅस जर ठेवाल तर भाकरी पहिल्याच ह्याला करपून जाईल आणि ती छान होणार नाही। त्यासाठी तव्याचा गॅस जो आहे तो मी बारीक केलाय। तवा एकदम गरम आहे आणि गॅस हा बारीक केलाय। आता भाकरी मी अलगद टाकून घेतली। तुम्ही इथे पाहू शकता जेवढा माझा तवा आहे तेवढीच माझी भाकर बनली, कारण मी खूप वर्षापासून बनवते, मला त्याची प्रॅक्टिस आहे म्हणून मी एवढी मोठी भाकर बनवू शकले। तुम्ही एकदम छोट्या छोट्या साईजच्या भाकरीपासून सुरुवात करा। आता मी इथे भाकरीवरती पाणी लावून घेतले, तर जोपर्यंत आपलं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण भाकरीला हात नाही लावायचा आहे। तर इथे भाकरीचं पाणी छान असं सुकले। आता आपण भाकर पलटून घेऊ। हे पलटताना देखील खूप सावकाश पलटा आणि बघा तुम्ही किती परफेक्ट मी पलटली आहे, बरोबर तव्याच्या हिशोबानेच ही भाकरी मी पलटून घेतलेली आहे।
आता मोठा गॅस करायचा, जेव्हा आपण भाकरी पलटतो तेव्हा मोठा गॅस करायचा आणि मध्ये एकदा चेक करा. हे बघा अजून आपली भाकरी काय परफेक्ट भाजलेली नाही. तर नंतर मी परत चेक केलं एक अर्ध्या मिनिटांनी, तर हे बघा भाकरी आपली छान अशी भाजली गेली आहे. त्याच्यावरती हे बघा अशा प्रकारे डाग पडलेत, म्हणजे समजायचं की आपली भाकरी ही एका बाजूने परफेक्ट भाजली गेली. आता पलटल्याच तुम्ही इथे बघू शकता मी हात लावलं नाही किंवा उलटनं लावलेलं नाही, काहीच नाही. मग ऑटोमॅटिक ही आपली भाकरी किती सुंदर अशी फुगत आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, मस्त अशी आपली टम्म फुगलेली ही ज्वारीची भाकरी आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मी जे व्हिडिओ मी सांगते, म्हणजे माझे सांगण्याची पद्धत तुम्हाला समजते का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा परत आपण पलटून घेऊ. आता इथे आपली ज्वारीची भाकरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. मी तुम्हाला दुसरी देखील एक भाकरी मी तुम्हाला थापून दाखवते, कारण तुम्हाला जर पहिल्या ह्याच्यात जर समजलं नाही तर तुम्ही इथे बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते. अलगद हाताने आपल्याला ही भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे. हे बघा काहीच घाई गडबड करायची नाही. जेव्हा आपण पहिल्यांदा शिकत असतो तेव्हा बऱ्याच चुका होतात, तर चुकांमधूनच आपण शिकतो. मग हळूहळू आपल्याला येत जाईल. हे बघा मस्त असं आपलं भाकरी मी दुसरी भाकरी देखील छान अशी थापून घेतलेली आहे दोन्ही हाताने. आता ही भाकरी मी तव्यावरती टाकते. एकदम तव्यावरती टाकताना देखील दोन्ही हातावरती घेऊन एकदम अलगद हाताने आपल्याला ही भाकरी तव्यावरती सोडून द्यायची आहे. आणि जे काही साईडला थोडंफार हे झालेलं आहे ते उलटण्याने आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो. आता भाकरीवरती पाणी कसे लावते, पहिल्यांदा बनवत असताना थोडंफार गरम असल्यामुळे थोडं चटका लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं सावकाश तुम्ही भाकरीला पाणी लावून घ्या. बऱ्याच ठिकाणी तरी कपड्याच्या साहाय्याने भाकरीला पाणी लावलं जातं, पण आमच्या इकडे तर असा काही प्रकार नाही, हातानेच आम्ही भाकरीला पाणी लावतो. भाकरीचं पाणी सुकलं की आता आपण भाकरी पलटून घेऊ आणि गॅस मोठा करून घेऊ. जेव्हा आपण भाकरी पलटतो तेव्हा लगेच आपण गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे भाकरी छान अशी आपली भाजली जाते, म्हणजे कच्ची पक्की राहत नाही. आणि बघा इथे मस्त अशी आपली दुसरी भाकरी देखील छान अशी एका साईडनी भाजली. मी ती पलटून घेतली आहे आणि इथे बघा असं उलटण्याने तुम्ही दाबलात तरीही भाकरी फुगते, नाही दाबलात तरीही फुगते. पण इथं आपला तवा गरम झाला आहे, पटकन आपण असं जर उलटण्यानं दाबलं तर खालची भाकरी आपली करपणार नाही, यासाठी मी उलटण्याचा वापर केला आहे. हे बघा तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आणि तुमची भाकरी कशी बनली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना भाकरी बनवता येत नाही ते देखील छान अशा टम्म फुगलेल्या भाकरी बनवतील आणि एन्जॉय करतील. चला मग माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. बाय.